कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार मिळणार। राज्याच्या आरोग्य खात्याचा महत्त्वाचा निर्णय। तर महिन्याला प्रत्येक रुग्णालयानं आरोग्य शिबिर घेऊन किमान 5 रुग्णांवर कॅशलेस उपचार करणं बंधनकारक। गर्भवती मृत्यू प्रकरणात ससून रुग्णालयाच्या अहवालाबाबत 4 मुद्द्यांवर पोलिसांनी अभिप्राय मागवला। अभिप्रायासाठी 3 ते 4 दिवसांचा कालावधी लागणार। वैद्यकीय समितीला पुन्हा बैठक घ्यावी लागणार। मंगेशकर रुग्णालयाविरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी याचिका दाखल करणार। मंगेशकर रुग्णालयाच्या ईडी चौकशीसह ससून रुग्णालयातील अधिकाऱ्यांचे सीडीआर तपासण्याची मागणी। अहवालात शेवटच्या क्षणी बदल केल्याचा आरोप। ससून रुग्णालयानं मंगेशकर रुग्णालयाला क्लीन चिट देणं म्हणजे उंदराने मांजराची साक्ष देण्यासारखं। डॉक्टर सुश्रुत घैसास सारख्या आरोपींना शासन संरक्षण देत आहे, सुषमा अंधारेंचा आरोप। बीडच्या अंबाजोगाई सत्र न्यायालयातील वकील महिलेला सरपंच आणि कार्यकर्त्यांकडून मारहाण। लाऊडस्पीकर लावू नये अशी तक्रार केल्याचा राग, काठ्या आणि पाईपनं बेदम मारहाण। बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेला घेऊन पोलीस बीडमध्ये दाखल। कालच स्वारगेटमधून रणजित कासलेला अटक। वाल्मिक कराडच्या एन्काउंटरबाबत कासलेंचा धनंजय मुंडेंवर आरोप। हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मनसे आक्रमक। मनसे पदाधिकाऱ्यांना शासनाच्या जीआरची प्रत जाळली। सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी। आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही। मनसे हिंदी भाषेची सक्ती खपवून घेणार नाही। टोकाला जाईपर्यंत संघर्ष होईल, राज ठाकरेंचा इशारा। कधी मराठी कधी हिंदू, राज ठाकरेंनी काय ते एकदा ठरवावं। पालिका निवडणुकीसाठी नाटक सुरू। संजय राऊतांची टीका। मोदी शहांना इंग्रजी येत नसल्यानं हिंदीची सक्ती केल्याचाही टोला। काही जण म्हणतात हिंदी राष्ट्रभाषा, पण मला वादात पडायचं नाही। काम नसलेले लोक वाद घालतात, मात्र महाराष्ट्रात राहणाऱ्याला मराठी आलंच पाहिजे। अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट। अनधिकृत मशिदीच्या विरोधात किरीट सोमय्या आक्रमक। मुलुंड पोलिसांच्या नोटिशीनंतरही सोमय्यांचं ठिय्या आंदोलन। भोंगे काढत नाही तोवर आंदोलनावर ठाम। राज्यातील कृषी विभागातील बदल्या मंत्र्यांकडून नव्हे तर आयुक्तांकडून होणार। बदल्यांसाठी होणारे आर्थिक गैरव्यवहार आणि राजकीय हस्तक्षेप थांबवण्यासाठी निर्णय। छत्रपती संभाजीनगरातील कॅनॉट प्लेसमध्ये महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचं अनावरण। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री शिरसाट आणि सावे उपस्थित राहणार। परिसरातील रस्ते वाहतुकीसाठी बंद। नाशिक जिल्ह्यात 22 गावांना टँकरने पाणी पुरवठा। नांदेडमध्येही पाणी टंचाईची झळा। नांदेडच्या चिंचाळा ग्रामस्थांना पाणी टंचाईच्या झळा। एप्रिलच्या मध्यात पाणी टंचाईच्या समस्या तीव्र होत असल्याचं चित्र। किरकोळ कारणातून गर्भवती महिलेसह तिच्या पतीला अमानुष मारहाण। आशा वर्कर विरोधात गुन्हा दाखल। अमरावतीच्या चिखलदरा तालुक्यातील डोभा परिसरातील घटना। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।